विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी थांबणार नाही, तुम्ही थांबणार नाहीये. आपल्याला प्रचंड अभ्यास करायचा आहे. ओके. मग या सीरीज मधला 7वा पार्ट आहे पास्कल्स लॉ. अरे फ्लुइड मेकॅनिक्स मधला सगळ्यात इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन्स आहेत याचे म्हणूया. पास्कल्स लॉचे म्हणूया आपण. न्यूमेरिकल्स पण आपण घेणार आहे. 12th स्टँडर्डला बेसिक आहे. तुम्हाला माहिती आहे ना रे बाळांनो, की तुमची गाडी जेव्हा पंक्चर होते, एखादा ट्रक पंक्चर होतो म्हणूया आपण. ओके. किंवा मला त्याचं टायर चेंज करायचं आहे. मग मॅडम हायड्रॉलिक लिफ्ट असते. बरोबर आहे? एकटा तो वर्कर ना लिफ्ट इकडे प्रेस करत असतो आणि तो ट्रकच्या ट्रक उचलत असतो. ओके. याचंच ऍप्लिकेशन आहे ते लक्षात घ्या. पुन्हा हायड्रॉलिक लिफ्टचं मी आता बोललो. हायड्रॉलिक ब्रेक पण असतात बरं का बाळांनो. पण थांबा. हल्लीच्या व्हेइकलमध्ये न्यूमॅटिक ब्रेक्स असतात बरं का. हायड्रॉलिक म्हणजे ऑइल प्रेशर आणि न्यूमॅटिक म्हणजे एअर प्रेशर बरं का. आणि हायड्रॉलिक पेक्षा न्यूमॅटिक जरा ॲडव्हान्स आहेत. बाजूला ठेवूया मुद्दा. मेन पास्कल्स लॉ कडे येऊया आपण. पास्कल लॉचं स्टेटमेंट काय माहितीये का? तुम्ही जे प्रेशर अप्लाय करताय ना, ते सिलिंडरच्या सगळ्या वॉलवर इक्वली डिस्ट्रिब्यूट होतं. एवढंच ते स्टेटमेंट आहे. बघा मेन पॉइंट मी तुम्हाला सांगितलंय, पण लिहावं लागेल ना पुस्तकातलं स्टेटमेंट. मग ते स्टेटमेंट काय आहे बघा बघू. द प्रेशर applied at any point of an enclosed field applied at any point on पाहिजे होतं का रे? ठीक आहे. ऑफ अन enclosed field at rest म्हणजे तुम्ही प्रेशर कुठल्याही पॉइंटला अप्लाय करा, ते ट्रान्समिट होतं इक्वली अँड अनडिमिनिश्ड बिलकुल कमी होत नाही. सगळीकडे तेवढंच प्रेशर ट्रान्समिट होतंय. एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड अँड अल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. मला माहिती आहे, मी आता गेली 23 वर्ष शिकवतोय. मराठी मीडियमची मुलं, म्हणजे सेमी इंग्लिशची मुलं. थोडासा वेळ लागतो आपल्याला. डोक्यात काय ठेवायचंय, की प्रेशर आपण अप्लाय कुठं करतोय? ॲट एनी पॉइंट. कुठं? ऑफ एन एन्क्लोज्ड फ्लुइड, ॲट रेस्ट. फ्लुइड ॲट रेस्ट आहे. ते ट्रान्समिट होतंय इक्वली आणि अनडिमिनिश्ड. बिलकुल कमी होत नाही. कुठं? ऑन एव्हरी पॉइंट. ऑन एव्हरी पॉइंट म्हणूया आपण. ॲट टू एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड and also on the walls of the container in which fluid is kept provided the effect of the gravity is neglected. हेही लिहिलं पाहिजे. व्हिडिओ पॉज करणं गरजेचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं. Pascal's law state that pressure applied at any point of an enclosed fuel हेच कठीण जातंय. काय लिहितो माहितीये का? प्रेशर अप्लाइड ऑन लिहितो आपण. बरोबर ना? तेच बरोबर आहे. ॲट दिलंय. गोंधळायची गरज नाही. मग प्रेशर अप्लाइड एनी पॉइंट ऑफ एन एन्क्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली आणि तेही अनडिमिनिश्ड ऑन एव्हरी पॉइंट अँड अल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. ओके, हे लिहा. आता याच्यावरचं न्यूमेरिकल लगेच घेतलं पाहिजे. न्यूमेरिकल्स घेतलंच पाहिजे हे लक्षात घ्या. ओके. मग न्यूमेरिकलला वेळ लागू दे. पण काय दिलंय इथं? हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम. ही ॲप्लिकेशन आहे हायड्रॉलिक ब्रेक. मग तुम्हाला हायड्रॉलिक ब्रेकची डायग्राम आहे ते पण करा. त्याचं वर्किंग थोडंसं वाचा. हायड्रॉलिक लिफ्ट बद्दल पण वाचा बरं का डायग्राम. ओके. इथं हायड्रॉलिक ब्रेक सिस्टम आहे. कारचं जे मास आहे ते 1000 केजी आहे. बरं. कारचं मास मला एम नोटेशन वापरू मी? ते आहे 1 टन आहे म्हणजे 1000 केजी. स्पीड 50 किलोमीटर पर आवर आहे. स्पीड किती आहे सांगा? 50 किलोमीटर पर आवर. व्हेलॉसिटी पण दिले. कशासाठी दिले? पण जाऊ दे. इनिशियल व्हेलॉसिटी आहे रे ती. इनिशियल व्हेलॉसिटी आहे. करेक्ट 50 किलोमीटर पर आवर. मी तुम्हाला सांगू का? हे किलोमीटर पर आवर हे एसआय युनिट नाहीये. त्याला मी 5/18 न मल्टिप्लाय केलं की ते मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्ट होईल. ओके. बरं पुढं. सिलेंड्रिकल पिस्टन ऑफ रेडियस 0.5 सेंटीमीटर. मग तुम्हाला सांगतो पिस्टनचा क्रॉस सेक्शन हा सर्क्युलर असतो बरं का. म्हणजे मला एरिया काढण्यासाठी पाय R1 स्क्वेअर केलं पाहिजे. आणि रेडियस आहे 0.5 सेंटीमीटर. इथे लिहू का मी? R1 5 into 10⁻³ मीटर. मग त्याचा स्क्वेअर केला तर डायरेक्टली काय येईल बघा बघू. हे तुमच्या लक्षात येतं ना बाळांनो? तिने 0.5 दिलं होतं. सेंटीमीटरचं मीटर करण्यासाठी -2 असतं मला माहिती आहे. पण मला पॉइंट पण नको आहे ना. मला 10 ने मल्टिप्लाय केलं तर त्या -2 ला 10 ने डिव्हाईड केलं पाहिजे. मग -2 चं -3 होतील बाळांनो. मग त्याचा स्क्वेअर पण ईझी आहे. 25 into 10⁻⁶. म्हणजे 25 पाय आणि 10⁻⁶. राहू दे असंच मीटर स्क्वेअर. चला मला एरिया मिळाला पहिला. ओके. द स्लेव्ह सिलेंडर हॅज अ रेडियस ऑफ 2.5 सेंटीमीटर. मोठी म्हणजे तिथं ब्रेक ॲक्चुअली अप्लाय होणार आहे. मग त्याची पण त्याचा पण एरिया मला काढला पाहिजे. पाय R2 स्क्वेअर. पाय तसंच ठेवूया. R2 ची व्हॅल्यू 2.5 आहे ना.
ओके. त्याचं मी 25 करतो. मग 25 चा स्क्वेअर 625 आणि 10⁻³ येणार ना ते. ह्याच्यासारखंच की पॉइंट कॅन्सल केल्यामुळं. मग ते -6 होणार. म्हणजे मला 625 पाय इंटू 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. काळजी करू नका बरं का, लक्षात घ्या. कॉन्स्टंट फोर्स ऑफ 100 न्यूटन इज अप्लाइड ऑन द ब्रेक म्हणजे तो F1 आहे. बघा तुम्ही फोर्स लावताय F1, F2 जास्त फोर्स ऍक्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला पास्कल्स लॉ अप्लाय करायचा आहे. पास्कल्स लॉ काय म्हणतोय की P1 इक्वल्स टू P2. प्रेशर हे अनडिमिनिश्ड इक्वली अप्लाय होतं. म्हणजे इथं येणार आहे F1 अपॉन A1, इकडं येणार आहे F2 अपॉन A2. तुम्ही लावलाय 100 न्यूटन पण चाकांवर जास्त फोर्स लागणार आहे. A1 ची व्हॅल्यू पुट करतोय मी 25 पाय इंटू 10⁻⁻6. A2 ची व्हॅल्यू 625 पाय इंटू 10⁻⁻6. माझं ऐका. त्या पायला पाय, -6 ला -6 कॅन्सल होतील. हे 625 इकडे येतील. डायरेक्ट करूया, काही प्रॉब्लेम नाही. 625 ला 25 ने डिव्हाईड केलं की 25 येणार. कारण 25 चा स्क्वेअरच 625 आहे ना. मग ते 25 ला 100 न मल्टिप्लाय केलं की 2500 न्यूटन एवढा फोर्स त्या चाकांवर लागणार. स्लेव्ह सिलेंडर थ्रू म्हणूया आपण. तर बाळांनो, एक पार्ट आपला झाला. इथं आले का आपलं उत्तर बरोबर? आलेलं आहे. त्यांनी काय विचारलंय? थोडा व्हॉट डिस्टन्स द कार विल ट्रॅव्हल बिफोर कमिंग टू रेस्ट. आता ऐका. मी तुम्हाला सांगतो एक्सेलरेशन काढायचं. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू एक्सेलरेशन. मग एक्सेलरेशनचा फॉर्म्युला F2 अपॉन m येणार. इथंच दाखवतो मी. मास 1000 आहे. मग 2.5 आलं का? पण सगळ्यात महत्वाचं हे एक्सेलरेशन निगेटिव्ह असतं, लक्षात घ्या. रिटार्डेशन आहे. ब्रेक अप्लाय करताय तुम्ही. मग मी जर फॉर्म्युला असा वापरला, आता ह्यांनी v² इक्वल्स टू u² वापरलाय. मी S इक्वल्स टू वापरू का रे फॉर्म्युला? ut प्लस हाफ at². माझं काय म्हणणं आहे, डिस्टन्स कव्हर किती करणार असं विचारलंय. मग हे नाही वापरून चालणार मला. का सांगू का? हे दोन्ही फॉर्म्युला वापरून नाही चालणार. मला तर टाईम आहे. टाईम दिलाच नाही ना, किती वेळ थांबणार ते. मग कशाला वाढवताय? मग हेच बरोबर आहे. v² इक्वल्स टू u² प्लस ट्वाइस as. सांगतो वेलॉसिटी तो थांबणार आहे. ओके. u ची व्हॅल्यू, u चा स्क्वेअर म्हणजे 50 इंटू 5/18 चा स्क्वेअर. समजून घ्या, हे प्लस मायनस होईल. ऍक्सिलरेशन 2.5 आहे आणि इंटू ही डिस्प्लेसमेंट. 2.5 ला 2 न मल्टिप्लाय करा 5 येईल. 5 इंटू एस मायनसचं प्लस करा 5 आणि एस हे जरा वेगळं काढा बरं का. 5 इंटू एस. ओके. दॅट इक्वल्स टू 50 आता बघा समजून घ्या बरं का, लक्षात घ्या. 5 5 जा किती रे? 25 ना. मी तुम्हाला सांगतो 5 5 जा 25 250 अपॉन 80 आणि परत मला लिहिलं पाहिजे 250 अपॉन 18. लय उत्तर मोठं यायला लागलंय. ओके. पण कॅल्क्युलेशन जरा किचकट वाटायला लागलंय. काय हरकत नाही. मग ते डिस्टन्स काढण्यासाठी इंटू 5 चं अपॉन 5 होईल. आणि त्या 5 ने या 250 ला मल्टिप्लाय डिव्हाईड केलं तर 50 येईल. हे 250 आहे आणि हे 18 इंटू 18 आहे. करावं लागेल. मी तुम्हाला सांगू का? 18 चा स्क्वेअर 324 का रे बाळांनो? बघा बघू जरा. ओके. मग हे 50. आता समजून घ्या मी काय म्हणतोय ते बघा, लक्षात घ्या. 25 ला 5 ने मल्टिप्लाय करा 125 येईल. 125 आणि 00. ओके. मी सांगू का तुम्हाला रे बाळांनो? इथं ह्याच्या पुढे आता काय करायचं? सर मला लॉग टेबल नाहीच येत. नाहीच येत लॉग टेबल. मग तू काळजी करू नको. तू फक्त ना थोडा वेळ तुला लागेल. बोर्डनं दिलाय तुला वेळ एक्स्ट्रा म्हणूया आपण. तर एक लक्षात घे ना. 3 4 जा किती रे? 12 ना? ओके. 3 4 जा 12. पण 24 4 जा किती रे बाळा? खूप 96 येईल ना? मग हा 96 नाहीये तर 50 आहे. तेव्हा 4 ने डिव्हाईड करून चालणार नाही. 3 न करावं लागेल. मग तुला 324 इंटू 3 करावं लागेल. ते असं साध्या हे जे करतो ना आपण हे असं करावं लागेल. आणि नाही करायचं असेल तर क्लिअरली सांगू का थोडंसं या प्रॉब्लेमपुरतं. 1, 2, 3, 4, 5 नंबर आहेत. मग तू कॅरेक्टरिस्टिक्स 4 लिही. आणि लॉगमध्ये 12 चा 5 बघ. लॉगमध्ये 12 चा 5 बघ. जे येईल ते इथे लिही. इथं 3 नंबर आहेत म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स 2 पॉइंट येणार आणि तू 32 चा 4 लिही. इथं वरती 4 आणि खाली 4 नंबर येतील. तू काय कर त्यातून हे मायनस कर कारण डिव्हाईड करायचंय आणि जो नंबर येईल त्याचा अँटी लॉग बघ आणि मग ॲन्सर लिही. पण नसेल तर साध्या पद्धतीनं कर. आता मी तुम्हाला सांगतो, की हा व्हिडिओ आता कंप्लीट झालेला आहे लक्षात घ्या. पास्कल्स लॉ खूप इम्पोर्टंट आहे, की तो प्रेशर अप्लाय करताय ते सगळ्या पॉइंटला डिस्ट्रिब्यूट होतं इक्वली आणि अनडिमिनिश्ड. इव्हन वॉलवर पण ते डिस्ट्रिब्यूट होतं. हे स्टेटमेंट, त्याचे ॲप्लिकेशन आणि न्यूमेरिकल करा तुम्ही. ऑल द बेस्ट.